हॅलो फ्रेंड, नमस्कार. केडी फॅशनमध्ये स्वागत आहे. तर 40 साईजचं ब्लाऊज मी कटिंग करत आहे. तर मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. तर चला आता आपण कटिंग बघूया. ते बघू शकता मी इथं कपडा घेतलेला आहे, 80 सेंटीमीटर कपडा घेतलेला आहे. आणि उंची आता मी सगळ्यात पहिलं उंची टाकणार आहे. तर 13 उंची आहे, तर आपल्याला 14 घ्यायचं आहे. तर 14 वरती मार्किंग करायचं आहे. आणि 6 वरती मी शोल्डर घेत आहे. हे बघा, 6 वरती मी शोल्डर घेतलेला आहे. 40 साईजचा ब्लाऊज आहे. आणि 6 वरती मी मुंडा घेतलेला आहे, बघू शकता. आणि मुंडा खोली 1.5 इंच आपल्याला द्यायचा आहे. तर हे अशा पद्धतीने मुंडा खोली मी 1.5 इंच घेतलेली आहे. आणि 40चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला. 40चा चौथा भाग आपल्याला इथे छातीचा टाकायचा आहे. तर 10 येतोय आपला. तर आपण 10 वरती इथे मार्किंग करणार आहोत. खालच्या साईडला फिटिंगची पण मार्किंग आपल्याला करायची आहे. अर्धा इंच आपल्याला, 1 इंच आपल्याला पाठीमागच्या टक्ससाठी घ्यायचा आहे. आणि पूर्ण प्रॉपर आपल्याला एकदम रेष मस्त सरळ अशी मोडून घ्यायची आहे. आणि आता मार्जिन घ्यायची आहे आपल्याला. तर मार्जिन आपल्याला इथे वरती मी 1.5 इंच घेतलेला आहे, खाली पण 1.5 इंच घेतलेला आहे. आणि सरळ अशा पद्धतीने आणि असा सेप दिलेला आहे. तर आता मी शोल्डर टाकत आहे. तर हा बघू शकता, मी शोल्डर आता मी घेते. आणि कटोरी ब्लाऊज आहे. तर 3 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. राहिलेलं 2.5 पावणे 3 इंच राहिलेलं आहे. ते 3 इंचावरती आपण इथं मार्किंग केलेलं आहे. आणि गळा त्यांना किती वरती घ्यायचा आहे ते बघायचं आहे. तर गळा 10 वरती आहे. 10 घेतलेला आहे मी पाठीमागचा गळा. 3 इंच आतमध्ये खोली घेतलेली आहे. हे बघा, 3 इंच ब्रॉड आहे, हेल्दी पण आहेत. आणि गळा त्यांना ब्रॉड हवा आहे. हे तर बघू शकता 10.5 वरती, म्हणजे अर्धा इंच आपल्या वरती जाणार आहे शिवण्यासाठी. तर ह्या पद्धतीने. आणि चौकोनी गळा शिवायचा आहे त्यांना चौकोनी आवडतं, कारण की हा पण मी शिवलेला आहे त्यांचा ब्लाऊज. तर हा पण बघू शकता, स्लीव वगैरे. आणि याचा पण चौकोनीच गळा आहे, बघू शकता. तर चौकोनी गळा मी केलेला आहे. आणि कटोरी आहे, त्यामुळे मी आता हे कटोरीचे ड्रॉपिंग आहे माझ्याकडं, ते मी ठेवणार आहे आणि कटिंग करून घेणार आहे. तर आता हे बघायचं आहे आपल्याला कुठे बसतं आपल्याला व्यवस्थित. हे स्लीवची पण मी इथे ड्रॉपिंग केलेली आहे स्लीवसाठी. इथे आपल्याला गळा वाढवून घ्यायचा आहे, त्यानुसार गळा हाईटनुसार घ्यायचा आहे. पेपरवरती कसं वाढवायचं ते तुम्हाला माहीत नसेल तर मला कमेंट करा, तुम्हाला सांगेल. कारण की वेळ वाया जात नाही त्या पद्धतीने आपण जर. आणि हे बघा, या कटोरीच्या साईडला आता माझ्याकडं प्रेस वरती आहे, म्हणून मी प्रेस केलेलं नाही आहे. प्रेस करून तुम्ही कटिंग केलं तर अजून पण छान फिनिशिंग येते. तर ही अशा पद्धतीने आपली ड्रॉपिंग करून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला अस्तरवरती पटकन कटिंग करून घ्यायची आहे. मला अर्जंट ब्लाऊज आलेला आहे शिवण्यासाठी, तर वेळ न घालवता आता ह्या सरळ आपल्याला कपडा हा करून घ्यायचा आहे. स्लीवचा कपडा आहे हा, स्लीवची कटिंग केलेली आहे. आणि 5ची स्लीव त्यांची तयार आहे, त्यानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे पटापट. बघू शकता तुम्ही. तर हे हा चेक करून घ्यायचा आहे आपल्याला. प्रत्येक ब्लाऊजचे माप वेगळे असतात. तुम्हाला सगळी कटिंग जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सगळी संपूर्ण कटिंग मी तुम्हाला दाखवेल. तसा व्हिडिओ मी बनवेल.
कधी कधी गडबडीमध्ये तुम्ही टाचण्या पण लावू शकता. टाचण्या जर लावल्या तर ही प्रोसेस आपली व्यवस्थित कटिंग होते. फॅन चालू आहे त्यामुळं आपलं ते कपडा उडतो. तर आपली संपूर्ण घडी बघायची 12. तर बघू शकता 12ची आपली घडी आलेली आहे इथे. हे बघा, तर 40 साईजसाठी आपल्याला 12च घडी येत असते. तर ह्या पद्धतीने मी कटिंग करून घेतली. 6 वरती शोल्डर घेतलेला आहे आणि कटिंग मी आता केलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर गळा आपल्याला नंतर कटिंग करायचा आहे. तर आता आपल्याला मेन फॅब्रिकवरती ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. तर ह्या ब्लाऊजला बुट्ट्या अशा आलेल्या आहेत, त्यानुसारच आपल्याला कटिंग करणार आहोत आपण. बघू शकता इथं आपली क्रॉस पट्टी पण राहिलेली आहे. क्रॉस पट्टी पण आपल्याला काढून घ्यायची आहे. तर हा पाठीमागच्या साईडला आपल्याला घ्यायचा आहे. स्लीव त्यांची पोपची आहे त्यामुळं ही डिझाईन पाठीमागं येणार आहे. ते बघू शकता तुम्ही. हे बघा डिझाईन आणि ही स्लीव. स्लीव आपली पोपची आहे त्यामुळं हा बघू शकता कपडा इकडे तिकडे असा झालेला आहे, म्हणजे तसंच आलेला आहे तिकडनं तो. तर ही पाठीमागची आपण कटिंग करून घेणार आहोत. ही सगळी बरोबर करून घ्यायची आधी, कारण की नंतर प्रॉब्लेम नको. प्रॉपर अशी कटिंग करून घेणार आहोत. तुम्ही टाचण्या पण लावू शकता. तर अशा पद्धतीने आपली कटिंग पाठीमागची झालेली आहे. आपल्याला इथे स्लीवची ही डिझाईन आली पाहिजे, त्यानुसार आपल्याला इथे कपडा ठेवलेला आहे मी. या साईडला आपण कटोरीची कटिंग करून घेणार आहोत. तर हवेने उडत आहे. हे क्रॉसमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. हे पण क्रॉसमध्येच ठेवायचं आहे, जेणेकरून आपली कटिंग परफेक्ट येत आहे. ठीक आहे. तर ते अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. कपडा चेक करायचा आहे. कधी कधी काय होतं, बघू शकता मी टाचण्या लावलेल्या नाही. टाचण्या तुम्ही लावू शकता, म्हणजे जेणेकरून आपला कपडा इकडे तिकडे वळणार नाही. तर खूप लवकर लवकर मी अशी कटिंग केलेली आहे. मला अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर. चला आता क्रॉस पट्टी आणि स्लीव वेगळी शिवायची आहे आपल्याला. तर ह्याच्यातून आपल्याला क्रॉस पट्टी आणि स्लीव आहे कपडा भरपूर. हे बघा स्लीव आणि क्रॉस पट्टीचा कपडा आहे इथे. तो क्रॉस पट्टी आपण काढून घेणार आहोत. बघू शकता इथं क्रॉस पट्टीचा कपडा आपला तयार आहे. क्रॉस पट्टी आपल्याला आता काढून घ्यायची आहे. व्हिडिओ सगळा संपूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.